नॉनव्हेज खाणाऱ्या प्रत्येक खवय्याला आवडणारी आज आपण अस्सल मालवणी पद्धतीत चमचमीत चिकन थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। अस्सल मालवणी पद्धतीत चिकन रस्सा बघितलेला आहे, जो कुकरमध्ये अगदी 10 मिनिटात तुम्ही तयार करू शकता। सोबतच एकदम खुसखुशीत भाजणीचे कोंबडी वडे सुद्धा बघितलेला आहे, म्हणजे अगदी परफेक्ट नॉनव्हेज थाळी किंवा चिकन थाळी तुम्ही याला म्हणू शकता। तर रेसिपी अगदी साध्या सोप्या कमी वेळामध्ये कमीत कमी मसाल्यांमध्ये शेअर केलेली आहे। नेहमी तांदळाची, ज्वारीची, बाजरीची भाकरी खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, तसं हे चिकन बरोबर कोंबडी वडे मस्त लागतात। तर नक्की करून बघा, कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। अस्सल मालवणी पद्धतीत चिकन रस्सा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 1 किलो प्रमाणात मिक्स चिकन स्वच्छ निवडून धुवून आपण इथे वापरलेला आहे। 1 किलो चिकन पासून साधारणतः 4 ते 5 जणांना किंवा 4 ते 5 प्लेट तुमचा चिकन रस्सा अगदी सहज तयार होतो। जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता। मॅरिनेट करण्यासाठी साधारणतः अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता। सोबतच अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे। हळद मीठ चिकन मॅरिनेट करताना एकदाच लावून ठेवायचं आहे, म्हणजे अगदी आतपर्यंत चांगलं मुरलं जातं। आणि चिकनला आतपर्यंत हळद मीठ चांगलं लागल्यामुळे चिकन खातानाही चांगलं लागतं। म्हणून शक्यतो मॅरिनेट करताना हळद मीठ व्यवस्थित याला चोळून घ्यायचं आहे। छान एकजीव करून घेतलेला आहे। आता याला झाकण लावायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर जास्तीत जास्त वेळ तुम्ही हे ठेवू शकता। 1 तासभर ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल। आपल्याकडे कमी वेळ आहे तर 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। तोवर इथे आपण कोंबडी वड्यांचं पीठ भिजवून घेणार आहोत। तर इथे आपण आपल्या कुकिंग तिकीट मराठीचं अस्सल मालवणी पद्धतीत भाजणीचं कोंबडी वड्यांचं पीठ घेतलेलं आहे। तर हे कोंबडी वड्यांचं पीठ बनवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे धान्य, डाळी किंवा काही मसाले आहेत ते सगळं मस्त धुवून त्यांच्या कापडावर सुकवून खरपूस भाजून नंतर आपण घरघंटीवर हे दळून आणतो। म्हणजे अगदी चांगल्या क्वालिटीचं अगदी पारंपरिक पद्धतीत आपण हे पीठ तयार करत असतो। आपल्या मसाल्यांबरोबर आपल्या या कोंबडी वडे पीठ किंवा आपली थालीपीठ भाजणी असेल, याला सुद्धा तुम्ही खूप जास्त प्रतिसाद आणि प्रेम दिलेला आहे आणि खूप जणांना आपलं हे कोंबडी वड्यांचं पीठ सुद्धा आवडलेलं आहे। अर्धा किलो आणि 1 किलो प्रमाणात हे कोंबडी वड्यांचे पीठ आपल्या कुकिंग तिकीट मराठीकडे अवेलेबल आहे। तुम्ही नक्की ऑर्डर करा। आता अर्धा किलो पैकी फक्त अर्धच घेतलेलं आहे, म्हणजे साधारणतः पाव किलो पीठ आपण काढून घेतलंय। पाव किलो पिठाचे साधारणतः 10-12 वडे अगदी सहज तयार होतात। अर्ध पॅकेट असंच बंद करून ठेवलं किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल। विशेष म्हणजे काय माहितीये का, या पिठामध्ये अगदी सगळं आपण घातलेलं आहे। तुम्हाला वेगळं वरून अजिबात घालावं लागत नाही। फक्त जर तुम्हाला थोडं तिखट आवडत असेल माझ्याप्रमाणे, तर फक्त अर्धा पाव चमचा तिखट किंवा मालवणी मसाला घालायचा आहे आणि फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे। जर तुम्हाला तिखट आवडतच नसेल तर फक्त मीठ घालायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। पाणी छान कडकडीत गरम असावं। आता सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालणार आहोत आणि चमचाने आपण एकजीव करून घेणार आहोत। तर साधारणतः 1.5-2 कप तुमचं हे पीठ असेल ते 1-1.5 कप तुम्हाला इथे पाणी